नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जातोय कोकणातल्या सौंदर्यपूर्ण परंपरेचा अनुभव घेण्यासाठी. या चलचित्राला पाहताना तुम्ही अनुभवाल कोकणातल्या परंपरेचा साधेपणा आणि या साधेपणाला जपणारी ही आपली कोकणातली माणसं. सर्वप्रथम आम्ही पोहोचलो कणकवली या शहरात आणि इथे येऊन विचार करायला लागलो की त्या गावी जायचं कसं. आणि माझ्या मित्रांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला रस्ता माहीत असेल या विश्वासावर प्रवास सुरू केला. मित्रांनो, आम्ही खायच्या तरी बागेत न घुसतो. तू बघा बाई. सॉरी सॉरी. आणि हे आमचे मुंबईची माणसं, त्यांना शेती म्हणजे काय त्यांना माहित आहे, त्यांना सगळं माहिती आहे, कारण ते मुंबईत गावात राहतात. हो. काय रस्तो आहे ना तो खायला तर तिकडनं असेल. भारी वाटतं रे अति. आवाज काढा म्हणतो माका सांग आमका घेऊन तरी जायचं जायचं कसं मंदिर तिकडे आपण तर मित्रांनो, मी यांका 4 वेळा रस्तो चुकवले. माका खरा सांगतो, मामाच्या गावातील की कोणाच्या आणि बघूया कसं येतंय. ते का म्हणतो शेंगदाणे. भुईमुग शेंगदाणो. अंबीर, तू डिसअप्रूव्ह झालंस. आणि संध्यासमयी आम्ही पोहोचलो या मंदिराच्या ठिकाणी. या मंदिराची शिल्पकला खरंच खूप आवडली. या मंदिरात येण्याचे तसं आमचं ठरलं नव्हतं, पण कधीकधी अचानक घेतलेला अनावधानाने घेतलेले निर्णय चांगले ठरू शकतात, त्याचं उदाहरण स्पष्ट झालं. कोकणातल्या ह्या परंपरेचा सोहळा जो तुम्ही देखील पाहता.
आकाश वया म्हणून असा मात्र करू नये म्हणून. जरी तो बाळच पूर्वज असतो तरी एकट्याचा माया. काय केलं जा व्यक्ती होऊन गेली त्याला काय केलं. द आर्ट ऑफ कोकण दशावतार. रवी किरणानी धरा उजळली चोहीकडे प्रकाश गजमुखा दर्शन दे तू आमास गजमुखा दर्शन दे तू आमास गजमुखा रवी किरणानी ध्वजा उजळली रवी किरणानी धरा उजळली चोहीकडे प्रकाश चोहीकडे आशीर्वाद सुद्धा देणार म्हणून येताना कार्याचा लवकर एकदा कोपल जा. निरीक्षण केलं असेल तर एका मागून एक पळण्यासाठी सिद्ध होत आहे. त्याचा विचार करण्यासाठी कैलासाचा चित्राचा त्याग केलं. या पायथ्यापर्यंत आलोय. नाही एक साधं ब्रह्मांड घटना कुठे गेली. मी खरं मिळालं मी मारणार काय म्हणताय बा. मी पळत नव्हतो विचार करतोय विचार करतोय. समोर दिसणारं दृश्य या दृश्याचा विचार करण्यासाठी कैलास